नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि आपण आज 10 तारखेला 10 डिसेंबर 2024ला कोणते ट्रेड घेतले याबद्दल आज आपण ट्रेडची माहिती देतोय नेहमीप्रमाणे. ॲक्चुअली जेव्हाही मी यूट्यूब व्हिडिओ काढायला लागलो आणि त्या यूट्यूब व्हिडिओमध्ये मी स्टॉक मार्केट रिलेटेड व्हिडिओ टाकायला लागलो, तेव्हा माझं आणि माझ्या मित्रांचं पण याबाबतीत बोलणं होतं वारंवार, की काय तुम्हाला बेस्ट शिकवलं जाऊ शकतं. पण कसं आहे, की स्टॉक मार्केटमध्ये एक सायकल असते. म्हणजे एखाद्या वेळेस स्टॉक मार्केटमध्ये अप ट्रेंड असतो. म्हणजे सगळ्या स्टॉकच्या किंवा इंडेक्सच्या किमती वाढत जातात. स्टॉकमध्ये असाही वेळ येते, की जेव्हा प्रत्येक वेळेस स्टॉकची किंमत पडत जाते किंवा निफ्टी 50 ही इंडेक्स आहे ती पडत जाते. मग त्या त्या ज्या सायकल असतात किंवा ती जी ट्रेंड असते, तो त्या मार्केटमध्ये जो ट्रेंड असतो सध्या चालू, त्याप्रमाणे आपल्याला ट्रेडिंग जमलं पाहिजे. आता कसं आहे, की तुम्हाला हे सगळ्यात महत्त्वाचं माहीत पाहिजे, की एक स्टॉक मार्केटमध्ये बेंचमार्क इंडेक्स आहे. बेंचमार्क इंडेक्स म्हणजे काय? की असा एक कुठलातरी इंडेक्स ज्याच्याकडे आपण एक बेंचमार्क म्हणून बघतो किंवा सर्वस्व म्हणून बघतो. आता निफ्टी 50कडे आपण आपल्या इंडियन मार्केटमध्ये सर्वस्व म्हणून बघतो. या निफ्टी 50मध्ये जेवढे पण स्टॉक इंडियन स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड केले जातात किंवा लिस्टेड आहेत, त्यातले सगळ्यात चांगले 50 स्टॉक यांच्यापासून निफ्टी 50 बनलेली असते. म्हणजे सगळ्यात चांगले स्टॉक असतील ते सगळ्यात चांगले परफॉर्म करणार किंवा फायदा देणार कस्टमरना किंवा रिटेल इन्व्हेस्टरना फायदा देणार, या उद्देशाने एक निफ्टी 50 म्हणजे बेंचमार्क इंडेक्स मानली जाते. ज्याच्यावरती एखाद्या स्टॉकनी जास्त कमाई करून दिली, तर त्याला असं म्हणू शकतो की त्याने निफ्टीपेक्षा सुद्धा जास्त कमाई करून दिली. तो निफ्टीपेक्षा आउट परफॉर्मर झाला म्हणून. आणि एखाद्या स्टॉकने निफ्टीपेक्षा कमी जर आपल्याला फायदा करून दिला, तर तो निफ्टीपेक्षा कमी फायदा करणारा स्टॉक असं आपण म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला समजलं असेल, की निफ्टी 50 म्हणजे एक बेंचमार्क आहे. याच्यामध्ये या इंडेक्समध्ये निफ्टीमध्ये 50 सगळ्यात चांगल्या स्टॉकचा समावेश केलेला आहे. म्हणजे निफ्टी 50 मध्ये 50 स्टॉकचा समावेश आहे, हे तुम्हाला आता कळालं असेल आणि तेही सर्वात चांगल्या स्टॉकचं समावेश आहे हे तेही कळलं. आता हा निफ्टी 50चा चार्ट आहे. तर निफ्टी 50च्या चार्टकडे तुम्ही बघाल तर बघा त्याच्यामध्ये हायर लो झाला, परत लोअर हाय झाला, परत लोअर लो झाला, परत लोअर हाय झाला, परत लोअर लो झाला. म्हणजे तुम्ही बघाल तर पूर्ण एवढ्या वेळापासून ते एवढ्या वेळापर्यंत स्टॉक मार्केटमध्ये निफ्टी 50 पडत राहिली. आता निफ्टी 50 पडत राहिली तर तिकडे कुठल्यातरी मोठ्या लोकांनी पैसे विकले गेले पाहिजे. तर ते कसे विकले गेले आणि का विकले गेले आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला असं का सांगतोय आता हे पण तुम्हाला मी सांगतो. म्हणजे जवळपास 27 नोव्हेंबरपासून ते 21 27 एक मिनिटं 27/9/2024 ते 21/11/2024 पर्यंत निफ्टी पडत होती. आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर इथे FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा डेटा आहे. त्याच्यामध्ये बघाल तर ऑगस्ट महिन्यामध्ये 20,339 इथे मी थोडं मार्क करून दाखवतो तुम्हाला. ऑगस्ट महिन्यामध्ये 20,339, परत ऑक्टोबर महिन्यामध्ये 1,14,445 आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये 45,974 करोड रुपये. लाख रुपये नाही आहेत. ऑक्टोबर महिन्यामध्ये तर कहरच केला. 1,14,445 करोड रुपयांचा सेल केला ह्या फॉरेन इन्व्हेस्टर्सनी. आणि एखाद्या स्टॉकमध्ये किंवा एखाद्या स्टॉक मार्केटमध्ये जर सेल भरपूर प्रमाणामध्ये होतो, म्हणजे सप्लाय भरपूर प्रमाणामध्ये होतो, तर तिकडे स्टॉक मार्केट पडतं. आणि तेच झालं एवढ्या दिवसामध्ये. एवढ्या दिवसापासून स्टॉक मार्केट पडतंय. मग आता कसं आहे, की कधीही स्टॉक मार्केट पडतंय आणि आपल्याला तो कुठपर्यंत जाऊन पडून थांबणार आहे किंवा त्याचा एक सपोर्ट लेवल तयार होणार आहे, तोपर्यंत आपण एक लाँग टर्मसाठी कोणताही स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं योग्य नाही. म्हणजे एकदा निफ्टी पडायला लागली, की इतर जवळपास मार्केटमधले जवळपास सगळे स्टॉक, काही स्टॉक वगळता बऱ्यापैकी स्टॉक पडायला लागतात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगण्याचा उद्देश म्हणून मी तुम्हाला
कुठल्याही लॉंग टर्मसाठी स्टॉक किंवा त्याचं ॲनालिसिस शिकवत नव्हतो. म्हणजे मी तुम्हाला 2 व्हिडिओच्या आधी पण एकदा मी बोललो होतो, की मी तुम्हाला आता एक लाँग टर्मसाठी स्टॉक सुचवणार आहे एखाद्या आठवड्यानंतर. त्याचं कारण असं, की जर आपण इथे बघाल, तर या निफ्टी 50मध्ये हा सर्वात मोठा हाय होता. त्याच्यानंतर हा सगळ्यात लोवाला हाय होता आणि हा नंतरचा हाय होता. आता ह्या हायला तर निफ्टीने तोडलेलं हे तुम्हाला दिसतंय. म्हणजे ह्याची जर आपण 33% आता समजा मी इथे परत लिहून दाखवतो तुम्हाला. समजा इथे 33% इथे 33% मार्केट पडलंय, इथे 33% पडलंय आणि ह्या शेवटच्या भागामध्ये 33% पडलंय. म्हणजे आपण जरी समजलं की आता त्या मार्केटनी 33% मार्केट कव्हर केलंय आणि अजून तरी पण 66% मार्केटनी अजून कव्हर करायचं बाकी आहे. तर मी तुम्हाला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कधी करायला सांगेन किंवा कधी करायची माझी इच्छा आहे. तर मला जेव्हा वाटेल की हा जो शेवट 2 नंबरचा जो रेझिस्टंट लेवल आहे तो जेव्हा स्टॉक मार्केट तोडेल आणि परत सपोर्ट घेईल आणि परत अप ट्रेंडचा मला एक सिग्नल मिळेल, तेव्हा आपण स्टॉक मार्केटमध्ये लाँग टर्मसाठी कशा इन्व्हेस्टमेंट करायच्या असतात त्याप्रमाणे व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला कसं काय इन्व्हेस्टमेंट करायचं असतं, कुठले आपल्याला इंडिकेटर वापरायचे असतात ते शिकवतोय. पण आता सध्या स्टॉक मार्केटमध्ये पडझड होतीये, त्यामुळे मला असा विचार केला मी, की तुमचे पैसेही वाचले पाहिजेत, तुम्ही चांगलं अनुभव पण घेतला पाहिजे, की स्टॉक मार्केट जेव्हा खाली पडतं त्यावेळेस कसे-कसे स्टॉक बाय करायचे असतात, त्याचा आज अनुभव तुम्हाला वोल्टासमध्ये नक्की दिसेल. आता मी जातोय उलटा स्टॉकमध्ये. याच्यामध्ये आता अनुभव कसा आला किंवा कसा येऊ शकतो तुम्हाला, जर तुम्ही आज ट्रेड केला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल. ही आहे कॅन्डल, सॉरी, ह्या सगळ्या ज्या कॅन्डल मी दाखवलेले आहेत या बाजूला, त्या आहेत 9 तारखेच्या कॅन्डल. मी इथे परत 9 तारीख लिहितो. ह्या आहेत 9 तारखेच्या कॅन्डल आणि इथून पुढे आहेत त्या आहेत 10 तारखेच्या कॅन्डल. बरोबर. आता हा जो मी आयताकृती काढलेला आहे, हा आहे रेजिस्टर्ड लेवल, म्हणजे कालची जी शेवटचा हाय होता तो हा हाय आहे आणि आज ही पहिली कॅन्डल तयार झाली. आता ही तर ग्रीन कॅन्डल तयार झाली, एक चांगली गोष्ट आहे. माझं या स्टॉककडे लक्ष गेलं की आज या स्टॉकमध्ये काहीतरी मूव्हमेंट येऊ शकते. तर मी या या जो मागच्या दिवसाचा रेजिस्टन्स होता त्या त्या कॅन्डल तोडते की नाही याचा मी वाट बघितली, तर दुसऱ्या कॅन्डलमध्ये त्यांनी पहिल्या या रेजिस्टन्सला तोडलं. रेजिस्टन्सला तोडल्यानंतर आपण काय करतो, आपण दुसऱ्या कॅन्डलची वाट बघतो की ती कॅन्डल पहिल्या कॅन्डलपेक्षा जास्त जाते की नाही. कारण रेजिस्टन्स तोडला म्हणजे काम होतं का, तर नाही. आपण दुसरी कॅन्डलची पण वाट बघतो की ती कॅन्डल दुसरी आहे ती पुढे जाते की नाही. तर इकडे ती कॅन्डल गेली नाही, तर मी वेट अँड वॉच केलं. परत ही तिसरी कॅन्डल खाली पडली, परत वेट अँड वॉच केलं. परत अक्षरशः 3 ते किती 1, 2, 3, 4, 5, 6 कॅन्डलनी प्रयत्न केला स्टॉकला खाली पाडायचा, पण स्टॉक काय खाली पडेनात. म्हणजे ही जी लाईन आहे पिंक कलरची, या पिंक कलरच्या लाईनला त्या स्टॉकनी तोडलं नाही. इथे बघाल तर ही जी पिंक कलरची लाईन आहे तिला तोडलं नाही आणि इथे एक चांगला अपमूची कॅन्डल तयार झाली. इथे माझा बाईंग होतं, इथे माझं बाईंग झालं. परत स्टॉक परत वरती गेला आणि त्यांनी परत ब्लू लाईनला तोडलं, तर मी इथे त्याला सेल केलं. तर हा आजचा एवढा छोटासा नफा झाला मला. आणि मी या नफ्याने खुश आहे का? तर नाही. पण मी याने खुश आहे की मी आज लॉसमध्ये गेलो नाही. कारण आज स्टॉक मार्केटमध्ये भरपूर व्होलॅटिलिटी होती. अक्षरशः किमती खाली पडत होत्या, दुसऱ्या क्षणाला एकदम वाढत होत्या, तिसऱ्या क्षणाला अगदी परत खाली पडत होत्या. बरेच इन्व्हेस्टरचं जे इंट्राडे करतात त्यांचा लॉस झाला असेल असं मला वाटतंय आज. पण तुम्ही एक क्वांटिटीनी का ट्रेड करायला सांगितलं? कारण तुम्हाला त्याच्यामध्ये लॉस नको व्हायला, आणि लॉस झाला तरी तो एकदम क्षुल्लक असेल यासाठी मी सध्या तुम्हाला इंट्राडे शिकवत आहे. ॲक्च्युअली मी मागे पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इंट्राडे करणं हे मला स्वतःला एवढं आवडत नाही. मी नेहमी स्विंग ट्रेडिंग करतो. म्हणजे डिलिव्हरी ट्रेड्स घेतो. डिलिव्हरी ट्रेड्स म्हणजे काय, की मी आज हा स्टॉक विकत घ्यायचा
आणि तो महिन्यांनी, 15 दिवसांनी, 2 महिन्यांनी जसाही त्याची सेल सिग्नल येत नाही तोपर्यंत तो माझ्या अकाउंटमध्ये राहतो आणि सेल सिग्नल आला की मग मी त्या स्टॉकला फायद्यामध्ये विकतो. पण आता तुम्ही इथे बघाल तर एवढं स्टॉक मार्केट खाली पडतंय, तर तिथे मी एखादा स्टॉक का विकत घेऊ आणि माझं नुकसान का करू? जोपर्यंत आपली बेंचमार्क इंडेक्स म्हणजे बेंचमार्क निफ्टी 50 जी आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी बुलिशनेस किंवा ट्रेंड चेंज होत नाही. आता इथे चेंज व्हायला सुरुवात झाली आहे. पण जोपर्यंत हा ट्रेंड ह्या रेझिस्टंट लेव्हलला तोडत नाही, तोपर्यंत मी स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा पोझिशनल ट्रेडसाठी तयार नाहीये. माझं मन तयार नाहीये. कारण मी रूल बनवलेले आहेत. जोपर्यंत 66% शेवटचा जो ट्रेंड आहे तो तुटत नाही, तोपर्यंत आपण स्टॉक मार्केटमध्ये लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायला नाही पाहिजे. याचा असा अर्थ होतो की जोपर्यंत हा 66% तुटत नाही, तोपर्यंत त्या स्टॉक मार्केटमध्ये डाऊन ट्रेंडच आहे असं मी समजून जाईन. जोपर्यंत तो वरती जात नाही, तोपर्यंत मी अप ट्रेंड पकडत नाही आणि जोपर्यंत डाऊन ट्रेंड आहे तोपर्यंत मी इंट्राडेच करणार. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा, कारण इंट्राडेमध्ये मी खरेदी करतो आणि त्याच दिवशी विकतो. त्यामुळे माझा फायदा किंवा लॉस हा मर्यादित आहे. माझा लॉस हा फार मोठा नसणार आहे, कारण मी त्याप्रमाणे माझे स्टॉप लॉस ठेवलेले असतात. स्टॉप लॉस म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मी स्टॉप लॉस कशाला म्हणतोय? जेव्हा ही ब्लू लाईन ती तोडते, तिथे मी विकतो आणि तो माझा टार्गेट असतो आणि जेव्हा जिथून मी सपोर्ट घेऊन ह्या स्टॉकनी वरती घेतलं तर माझा हा स्टॉप लॉस आहे. मी इथे खरेदी करतो आणि माझा हा स्टॉप लॉस आहे. म्हणजे माझा स्टॉप लॉस हार्डली 2 किंवा ₹5 असतो. त्यामुळे तो काही फार मोठा स्टॉप लॉस नाहीये किंवा माझं नुकसान फार मोठं नाहीये. त्यामुळे मी स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा इंट्राडे शिकवतोय, जे ॲक्च्युली शिकवायला नाही पाहिजे. पण तुम्हाला सगळ्या स्टॉक मार्केटच्या सायकलची म्हणजे कधी अप ट्रेंडची सायकलची, डाऊन ट्रेंडच्या सायकलची, साइडवेजच्या सायकलची तुम्हाला सवय होणं महत्त्वाचं आहे आणि त्यात तुमचे पैसे वाया पण नाही गेले पाहिजे. यासाठी मी तुम्हाला सिंगल क्वांटिटी म्हणजे एकच क्वांटिटी बाय किंवा सेल करायला सांगणार. म्हणजे ते तुम्हाला डिसाईड करायचे असेल किंवा बाय करायचं आहे की नाही. पण तुम्हाला एक मी मार्ग दाखवणार. तुम्ही आता मोठ्या अमाऊंटने ट्रेड करू नका. मी हे तुम्हाला वारंवार सांगतो. नाहीतर तुम्हाला स्टॉक मार्केट बाहेर फेकून देईल. तुम्हाला ते ट्रेड करून देणार नाही. त्यामुळे तुम्ही एकच लक्षात ठेवायचं आहे की स्टॉक मार्केटमध्ये नेहमी कमी क्वांटिटीने ट्रेड करायचं आहे. जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असतं आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही नवीन आहात. त्यामुळे तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये सध्या एका क्वांटिटीनेच ट्रेड करायला पाहिजे. दुसरी गोष्ट असं आहे की हे जेव्हा चित्र बदलेल, जेव्हा समजा डिसेंबर महिन्यामध्ये असं लक्षात येईल की स्टॉक मार्केटमध्ये एफ-आय-आयज लोकांनी 20-30 हजाराची बाईंग केली आहे आणि मार्केट वरती जात आहे. तर आणि त्याने जो शेवटचा रेझिस्टन्सची लेव्हल आहे, ती पण तोडलेली आहे. तेव्हा मी नक्की त्या स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करेन. म्हणजे तुम्हाला लाँग टर्मसाठी जे पण स्टॉकची खरेदी किंवा विक्री करायची आहे, त्याचा डेटा कसा आपण स्टॉक NSEमधून घ्यायचा आहे, त्यासाठी कुठला डेटा बघायचा असतो, याची माहिती पण तुम्हाला मी साधारण एका आठवड्यानंतर सांगायला सुरुवात करणार आहे. त्याप्रमाणे मी अशी अपेक्षा करतो, की पुढच्या वेळेस ही निफ्टी 50ची जी लेव्हल आहे ती तुटून जाईल आणि आपण पुढच्या स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा डिलिव्हरी ट्रेडिंगसाठी तयार राहू. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.